नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी या बटाट्याची रेसिपी बनवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर या बटाट्याची रेसिपी कुणाला आवडणार नाही असं होणारच नाही. तर एकदम छान टेस्टी अशी रेसिपी आहे. आता इथं मी अर्धा किलो बटाटे उकडाय ठेवलेले आहेत. 1 गिलास पाणी टाकून कुकरमध्ये. तर मध्यम गॅसवर 3 शिट्ट्या करून घेणार आहे. आता इथं मी चिंच भिजू घालणार आहे. इथे 1 वाटीभर बेसन घेतलेलं आहे मी. आता ह्याच्यात चिमूटभर हळद टाकायची, लाल तिखट टाकायचं थोडंसं, अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे. आता ओवा हातावर चोळून अशा पद्धतीने टाकून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचे. आता ही पीठ भज्याच्या पिठासारखं मळून घ्यायचे. आता थोडं थोडं पाणी घालून एकदम छान असं पीठ मळून घ्यायचे. आता इथे 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी याच्यात टाकायला. तर काल मी रेसिपी टाकलेली आहे तांदळाच्या पिठाची. घरी बनवलेलं पीठ आहे. आता इथे पीठ मळून झालेलं आहे बघू शकता या पद्धतीनं. आता मी इथं अद्रक घेतलेलं आहे. अद्रकचे बारीक काप करून घ्यायचे. आता या अद्रकचे बारीक काप झालेले आहेत. आता मी हिरवी चटणी बनवणार आहे. तर इथं मी वडापावची रेसिपी बनवणार आहे. यासाठी सुरुवातीला हिरवी चटणी बनवून घ्यायची. कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या, लसूण टाकलेला आहे ह्याच्यामध्ये. चवीनुसार मीठ आणि बारीक शेव टाकलेले आहे. आता धने जिरे पूड टाकलेले आहे, अर्धा-अर्धा चमचा. आता इथं लिंबाचा रस टाकायचा आहे, अर्ध्या लिंबाचा आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची. आता इथे हिरवी चटणी तयार झालेली आहे बघू शकता या पद्धतीने. आता बटाट्याच्या भाजीसाठी मी वाटण तयार करणार आहे. आता इथं अद्रक, लसूण टाकलेलं आहे याच्यामध्ये. हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे ती पण टाकली. चवीनुसार मीठ टाकायचे. आता याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचे. कोथिंबीर पण याच्यात टाकून घ्यायची आणि एकदम बारीक वाटून घ्यायचे. आता हे वाटून झालेलं आहे. आता मी इथे मिरच्या उभ्या कट करून घेणार आहे. तर वडापाव तळताना ही मिरची तळून घ्यायची. आता याच्यामध्ये मीठ भरून घ्यायचे. आता सर्व मिरच्याला मीठ लावून घेतलेलं आहे मी. आता इथं बटाटे आता ही बटाटे सोलून घ्यायचे. आता थंड होण्यासाठी कुकरच्या बाहेर काढून घेतलेत. आता याच टोपल्यामध्ये साल काढून टाकायचे. आता सर्व बटाट्याचं वरचं साल काढून घ्यायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता हे बटाटे स्मॅशरने एकदम बारीक करून घ्यायचे. आता या पद्धतीने एकदम बारीक असे बटाटे झालेले आहेत. आता इथं चिंच पण छान भिजलेली आहे. तर आता या चिंचेची चटणी बनवणार आहे. तर हातानं चुरून घ्यायची ही चिंच. या पद्धतीने ह्याच्यातला गर बाजूला काढून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये गुळाचे खडे टाकलेले आहेत 2-4. काळं मीठ टाकायचे 1 चमचा. लाल तिखट टाकायचे अर्धा चमचा. जिरे पावडर टाकायचे अर्धा चमचा. आता हे गॅसवर शिजवायला ठेवायचे. आता इकडं कढईमध्ये भाजी बनवून घ्यायची आहे बटाटे वड्याची.
एक पळी तेल टाकलेलं आहे मी. आता ह्याच्यात मोहरी टाकून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये वाटलेलं वाटण टाकायचे तेलामध्ये. मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर हे सर्व वाटलेलं आहे. ते आता हे तेलामध्ये परतून घ्यायचंय. चिमूटभर हिंग टाकले. चवीनुसार मीठ टाकायचे. आता स्मॅश केलेले बटाटे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. चिमूटभर हळद टाकली. आता हे छान असा मसाला लागेपर्यंत ह्याला बटाट्याला परतून घ्यायचे. आता इथं भाजी एकदम छान अशी तयार झालेली आहे. थोडीशी वरून कोथिंबीर टाकली. आता ही खाली थंड होण्यासाठी उतरून ठेवली. आता इकडं चिंचेची चटणी पण तयार झालेली आहे. बघू शकता या पद्धतीनं. एकदम छान घट्टसर अशी झालेली आहे. आता ह्या भाजीमध्ये लिंबाचा रस टाकायचा राहिला होता. तर अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे याच्यामध्ये. मिक्स करून घ्यायचे. आता ही चिंचेची चटणी पण तयार झालेली आहे. एका वाटीत काढून घ्यायचे. तर बघू शकता एकदम छान अशी चटणी तयार झालेली आहे. या पद्धतीनं झालेली आहे. आता या बटाट्याच्या भाजीचे गोळे बनवून घ्यायचे. तर मी ह्याच्यात धने जिरे पावडर टाकायचे विसरले होते. तर आता धने जिरे पावडर टाकून मिक्स केले. आता ह्याचे लिंबा एवढे गोळे बनवून घ्यायचे. तर या पद्धतीने. आता हे बेसन पीठ मळून ठेवलेलं होतं त्याच्यात गरम तेल टाकलेलं आहे 1 चमचाभर. आता चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. आता ह्याच्यात खाण्याचा सोडा मिक्स केलेला आहे. आता एकदम छान असा मिक्स झालाय या पद्धतीने. आता हे जे गोळे बनवलेले आहेत ते ह्याच्यामध्ये बुडवून घ्यायचे त्या पिठामध्ये. आता हे चमच्यानं अशा पद्धतीनं तेलामध्ये सोडायचे. गॅस कमीच ठेवायचा आहे, मध्यम गॅस ठेवायचा आहे. आता दोन्ही बाजूनी एकदम छान असे वडे तळून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये मिरच्या पण मी टाकलेल्या आहेत, त्या पण तळून घ्यायच्या. तर एकदम छान असा रंग आलेला आहे वड्याला बघू शकता. आता याच पद्धतीनं मी सर्व वडे तयार करून घेणार आहे. तर इथं वडे तयार झालेले आहेत. आता मी इथं लादी पाव घेतलेला आहे. ते असं मध्यभागी कट करून घ्यायचं आहे. सुरुवातीला हिरवी चटणी याच्यावर लावून घ्यायची आणि नंतर चिंचेची चटणी लावायची. आता ह्याच्यात वडा ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीनं. आता मी इथं 2 मिरच्या ठेवलेल्या आहेत. आता लसणाची चटणी पण बनवून घेतलेली आहे. त्याचा व्हिडिओ टाकला नाही तुम्हाला, दाखवलेला नाही. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.